महायोगपीठे तटे भीमरथ्या परं पुंडलिकाय दातुम् इन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन 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 करे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपा दाने कसे विस्तारो त्यांच्या कृपा दाने कसे विस्तारो दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपा दाने
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण जिहानो शरण शरणाची हाणो शरण शरणाची हाणो शरण शरणाची हाणो तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मजदा संत सम्राट भगवान विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भुत अलौकिक असीम अहेतुकी दयेने या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा आज 5वा दिवस आहे आणि ज्यांच्या नैमित्तिक कारणाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असे असणारे आमचे गुरुवर्य गुरुजी यांचं आज काय आहे पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी ही कीर्तन सेवा आहे आणि कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे. कारण तुकोबाराय म्हणतात देवाच्या घरी देवे केली चोरी देवे देव नागवणी केला भिकारी धावनिया धावा धावनिया धावा मागची नाही जावे कौन्या गाव. बर चोर कुठा होता म्हणले सवेची होता चोर घरच्या घरी अवघे केले वाटोळे कधी फावले आवर. जोपर्यंत त्याला जागा देत नाही तोपर्यंत कुणाचं वाटोळं करत नाही तो, पण जागा दिली की वाटोळे केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येते कोणीची नाही. हा तुका म्हणे येते कोणीची नाही नागवले कोण गेले कोणाची काही. धावनिया धावा धावनिया धावा मागची नाही जावे कवन्या गावा. या ठिकाणी असा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराया युंजान योगाचं वर्णन करतात. संतांमध्ये 2 प्रकार सांगितले जातात, एक युक्त योगी आणि एक युंजान योगी. मग युंजान योगाचं काय वर्णन असतं आणि युक्त योगाचं काय वर्णन असतं महाराज. युक्त योगाला काहीही अडचण नाही. जसं एखादा आमदाराचा पोरगा आहे किंवा खासदाराचा पोरगा आहे आणि त्याला एखादी गाडी घ्यायची म्हणजे कष्ट आहे का गणवट साहेब, त्याला काही अडचण आहे का नाही. पण एखादा सामान्य असा टाळकरी आणि त्यांनी फॉर्च्युनर घ्यावा महाराज हे त्यासाठी जिकरीचं काम आहे. तसं हे युक्त योगी संत जे आहेत ते येतात जातात देवाच्या बरोबरी ते देवच आहेत. त्यांना हे जगाचा त्याग करणं विषयाचा त्याग करणं विषयाचा भोग घेणं ही त्यांच्या हातावरचा मळ आहे महाराज. त्यांच्या ठिकाणी काही अवघड नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी युंजान योगाला कठीण असतात आणि त्या युंजान योगाचं लक्षण तुकोबाराया या अभंगाच्या द्वारा सांगतात. कारण बघा साधारण आपल्याला जाण्यासाठी 3 मार्ग सांगितलेत बापू. मला ते काय बापू नाव पसंत नाही बरं का, मला दुसरं नाव शोध येतोय पण मला काय सापडणार शोध येतोय मी कालपासून शोध येतोय नाही बापू तिकडे गुजरातला आपल्याकडे नको बापू.
गरीब आहे म्हणून बापू. नाही नाही नाही, बापू लय श्रीमंत असते ते, गरीब नसते. विठोबा रखुमाई, विठोबा मग या ठिकाणी आपल्याला साधारण 3 मार्ग सांगितले जातात. एक, इंद्रियावर विजय प्राप्त करून चित्तशुद्धीद्वारा ब्रह्मज्ञान प्राप्त करून मोक्षाला प्राप्त होणं. हा कोणता आहे? महाराज म्हणजे अकृत उपासती, याला काय म्हणतात? अकृत उपासती. दुसरा आहे तो शरणागतीचा मार्ग आहे. अनन्य भावाने जो शरण गेला मग त्याला स्वतंत्र नसतं, तो एक आहे. आणि तिसरा मार्ग आहे तो क्रम मार्ग, निष्काम कर्म, निष्काम उपासना, चित्तशुद्धी, चित्ताची स्थिरता, ईश्वर साक्षात्कार, सद्गुरूची भेट आणि मोक्षप्राप्ती, हा एक मार्ग आहे. असे 3 मार्ग साधारण ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात आणि भागवतामध्येही सापडतात. मग आता आपण कोणते अधिकारी आहोत हे ज्याचे त्यांनी ठरवलेलं का हरकत नाही, पण एक जनरल आपण शरणागतीचे अधिकारी नाहीतच. आणि इंद्रियावर विजय मिळायचा प्रश्न राहिलेलाच नाही का? राहिला नाही. आणि शरणागत जाऊ शकतो का सर्व भावानी? नाही जाऊ शकत. म्हणून आपण क्रम मार्गाचेच अधिकारी आहोत. आणि त्या मार्गाच्या अधिकारी त्याच्यात घरी देवाने चोरी केली तर त्याचं कल्याण होतं, आणि देवाने जर चोरी नाही केली तर त्याचं कल्याण होत नाही. पण या ठिकाणी हा जो सप्ताह आहे महाराज, आमचे हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म विनायक महाराज आणि त्यांच्या जोडीला महाशांती ब्रह्म असे असणारे हरगडे महाराज. नाही महाराज, ही वास्तवता आहे. कारण कर्तव्य करणं ही सोपी गोष्ट नाही. माणसाच्या जीवनामध्ये तसे 5 ऋण सांगितले, पण 3 ऋण तर आपल्याला फेडावं लागते. एक ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे आणि पितृ ऋण आहे, भूत ऋण आहे आणि मनुष्य ऋण आहे. मग आपण ऋषी ऋण फेडायचं ठरलं तर कशाने फिटलं पाहिजे? मग ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे. याचं नित्य काय केलं पाहिजे? पठन केलं पाहिजे, पाठन केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. नाही तर शर्तीचे तांगे निघत येत बॉर्डर गाठायला. तसं पारायण सुरू झालं की 1300 वाव्या का होत्यात, 9:30ला झाल्या तर 9ला झाल्या तर आणखीन चांगलं. पण त्याच्यामध्ये आपल्या हातात काय, पदरात काय पडलं खरंच, त्याच्याविषयी खरं जर म्हणलं तर दुपारपर्यंत पारायण राव, काही गाथा भजन झालंच पाहिजे असं काही नियम नाही. पण ते पारायण जर वाचकाच्या लक्षात आलं, समजून सांगितलं तर महाराज फार मोठा बदल होईल, फार मोठा बदल होईल. मी महाराजाला बऱ्याच दिवसाची विनंती करतोय, पण ते आमच्या विनंतीला काय मान देईनात की तुम्ही इथं ज्ञानेश्वरी नाही तर भागवत चालू करा संध्याकाळी 1 तास. बाकी कीर्तन नाही झाले तरी चालतील, पण नित्य नियमाने इथं 10 येऊन द्या, 5 येऊन द्या, पण तुमच्या फायद्याचं अधिक येतं. महाराज हे आपल्या गुरुजींनी केलं. आपल्या गुरुजीचं काय कार्य होतं? विद्यार्थी शिकवणं, स्वतःही चिंतन करणं. काय त्याच्यात अपेक्षा होती त्यांची मानाची, सन्मानाची, काही धनाची? नाही महाराज. 4-4, 5-5 पाठ गुरुजी घ्यायची. आणि आज तसे पाठ फक्त डॉक्टर नारायण महाराज जाधव घेतात. कमीत कमी 4 दिवसाची, कमीत कमी 4, मग 6 बी होतात, पण 4 नित्य नियमाने होतात महाराज. आणि ते सतत होतात. असं काही नाही हुआ आता 15 दिवस कीर्तनाचा धंदा आहे म्हणून गेले बाहेर, असं नाही. सतत होतात महाराज. हे चिंतन बापू
आपल्याला निश्चित वैराग्याकडे नेल्याशिवाय राहत नाही. चिंतनाशिवाय कोणालाही वैराग्य उत्पन्न होत नाही. मला समजत नाही तोपर्यंत, आणि समजल्यावर कोणी पित नाही. एंट्रीचा कोणाला अनुभव आहे का मला सांगा? पण पितं का कोणी? घ्या बा 2-2 झाकणं, लय गोडे नाही. अनुभव जसं ऋण असेल तर त्याचं ज्ञान आहे म्हणून घेत नाही. तसं ग्रंथामध्ये भगवंताचं काय मत आहे, संताचं काय मत आहे, आपल्या गुरुजनांचं काय मत आहे, त्या मताचा जर अभ्यास झाला तर निश्चित आपलं कल्याण व्हायला दुसरा जन्म घ्यायची गरज नाही. पण तो विचार आपल्या जीवनामध्ये रुजला पाहिजे, पटला पाहिजे आणि झपला पाहिजे. आता माणसाला काय वाटतं, काही टाळकऱ्याला वाटतं, कीर्तनकारला वाटतं बा हे लई भाडा बोलत आहेत. पण भाडा बोलत तुमचं माझं काही भांडण नाही, तुमचं माझं काही वैर नाही, तुमच्या माझ्यामध्ये भेद नाही, देहाने भेद नाही, स्थूल देहान नाही, सूक्ष्म देहान नाही, कारण देहानी नाही. मुळात भेद हा कल्पित आहे आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानापासून कोणाला होत नाही. लक्षात आलं का? भेद हा कल्पित आहे आणि ह्या कल्पनेने एवढा घात केला महाराज. कोणाचा केला? आपलाच केला. किती वेळा जन्माला आला असतो ना आपण, हाय काय माहीत? किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, तरी काही वाटत नाही आपल्याला. म्हणून जाणणं, सगळ्यात भक्ती, भजन, कीर्तन जाणून करणं फायद्याचं. अंजाण्यामध्ये तुम्ही काही करता का? अंजाण्यामध्ये तुम्ही नोकरी केली का? अंजाण्यामध्ये दुकानदारी करता का? काहीच करत नाही माणूस अंजाण्यामध्ये. पण परमार्थ अंजाण्यामध्ये करतो. ते म्हणतो माझ्यासारखं हुशार कोणीच नाही. ही वास्तवता आहे. आणि हे आमच्या सद्गुरूंनी किंवा ह्या जे मागत जे साधू होऊन गेले महाराज, आजही काही आहेत नाही असं नाही. मग रंगनाथ गुरुजी असतील, आमचे गुरुजी असतील, वक्ते बाबा असतील, नथुराम महाराज असतील, महाराज घुले बाबा असतील, महाराज काही नाही आत्ताचे रामचंद्र महाराज, काय नाव त्यांचं, भजनानंदी बोधले बाबा, बोधे बाबा महाराज. काय होतं अरे महाराजाकड, घुलेबाबाकड 2 धोतर, एक अंगावर आणि एक पिशवी, हे 2 शर्ट, याच्यापेक्षा इस्टेट नाही. गाथा नेण्यासाठी संपलं. महाराज असे त्यागी महात्मे लागतात आणि त्यागाशिवाय कोणालाही वैराग्य होत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि ह्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये महाराज आमच्या गुरुजींनी तर कहर केला, स्वतःची जमीन विकून सक्ती केली. गोष्ट खरी का खोटी? पैसे आणायला तुम्हीच होते ना महाराज. असे काय लय ते श्रीमंत होते असं काही नाही महाराज. का? कारण नित्य आणि अनित्याचं ज्ञान त्यांना परिपक्व होतं आणि आपल्याला जे अनित्य आहे ते नित्य वाटतं आणि जे नित्य आहे त्याचा शोध घेण्याचं काही कारणच पडत नाही. म्हणून जीवनामध्ये पहिलं ऋण जे आहे तर ऋषी ऋण आहे. ते ऋषी ऋण त्यांची सेवा करून, ग्रंथाची सेवा करून, किंवा साधू आहेत, सद्गुरू आहेत, त्यांची सेवा करून. आता त्यांचं खरं जर म्हणलं तर इथं ह्या कार्यक्रमातून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न आहे. हा पुण्यतिथी नाही म्हणत मी याला. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि ते त्यांच्या ऋणातून मुक्त कधी हो? त्यांच्या मतासारखं जर राहिलं तर ते प्रसन्न होतील, आणि त्यांच्या मताची विरोध झाला तर प्रसन्न होतील का? नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधू पुरुषाचे विचार महाराज निश्चित फलदायी असतात. विठोबा रखुमाई, विठोबा मग हे ऋषी ऋण अशा
यांनी फिटतं. मग देवऋण आहे, देवऋण फेडण्यासाठी जीवानी यज्ञ केला पाहिजे. आता यज्ञ सगळ्याला जमत नाही असं म्हणतात, आणि काही आमच्यासारखे महाराज म्हणतात यज्ञ करूच नाही सध्या, असंही सांगतात. पण आमचे वक्ते बाबा म्हणायचे तुम्ही रोज यज्ञ करीत जा. यज्ञ फार सोपं आहे, यज्ञासारखं सोपं साधन नाही महाराज. आणि यज्ञामध्ये एक गौरी जरी जाळली तर 1 टन ऑक्सिजन तयार होतं त्या घरामध्ये शुद्ध, आणि नकारात्मक जी शक्ती असते ती निघून जाते. आणि काही नाही, सोपं एकदम. ओम प्रजापती स्वाहा प्रजापती इदम नमः. ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमः. तीनदा म्हणायचं, झाला यज्ञ. सकाळी 3 संध्याकाळी 3 2 यज्ञ होतात महाराज. किमान एक तरी यज्ञ करा. आता नामयज्ञ निश्चित सरस आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आपल्या सगळ्याच्याने होतो का? आता 6 वर्ष झाले माझ्या खिशात माळे, पण अजून हातात यायना. कारण पुण्य आहे ना तेवढं. कारण नामस्मरण व्हायला सुद्धा महाराज पुण्य लागतं, आणि त्या इंद्रियाला वळण लागलं पाहिजे. अट्टहासाने नामस्मरण केलं पाहिजे, अट्टहासाने. आणि असं जर झालं तर महाराज एक ना एक दिवस आपलं निश्चित चित्त शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या कारणाने आपण देवऋणामधूनही मुक्त हो. आता राहिलं पितृऋण. मग पितराचे जो कालावधी असतो, अक्षय तृतीया आहे, अजून पितृपक्ष आहे, या कालामध्ये त्या तिथीला आपण पित्र घालतो, काही घालीत नाही. पण आमुष्याचे पित्र सगळ्यांनी घातले पाहिजेत. कारण पित्र जर अतृप्त असतील तर कोणालाही परमार्थातही समाधान लागणार नाही आणि व्यवहारातही समाधान लागणार नाही. आणि ते न झाल्यामुळं आज नारायण नागबळी, त्रिपिंडी, आज ब्राह्मणाकडे जाऊन बघा तुम्ही नाशिकला, एका लाईनीला 150-200 बसतात नारायण नागबळीला. कशामुळे जातात? आणि हे जर आपण पितृतर्पण घरी केलं तर महाराज जायची गरज नाही. मग आपण धर्म चुकलोत, आणि धर्म चुकलं की त्याचा दोष लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये शेष राहता कामा नये. 3 गोष्टी शेष राहू नये बापू. शत्रुत्व शेष राहू नये, अग्नी शेष राहू नये, आणि ऋण शेष राहू नये. हे शेष राहिलं का की हे नळ्याला धरल्याशिवाय राहत नाही. आता महाराजाकडून मी 1 लाख रुपये घेतले, पण 1,099 दिले आणि 1,000 ठुले. किती राहिलं? शेष राहिलं ना. महाराज म्हणले येते ना बा, आता नसते म्हणून त्यांनी दिले असते. हे म्हणलं आता भागतंय तेवढ्या. 10 वर्ष झाले. महाराज पुन्हा आले, म्हणले हो शेठ ते पैसे राहिले आपले. म्हणले किती? म्हणले आता पुन्हा 99 झाले. 10 वर्ष झाले ना, पुन्हा 99 झाले. म्हणजे ऋण शेष राहिला तरी चुकत नाही, म्हणून कोणाचं ऋण ठेवू नका. हा, तैसे ऋण शेष वाचिया, हा न फेडवेची मरोनिया, ते पाय पडून म्या सोडल. काय उपकार आहे संताचे. हा, मग अशा ऋणात सुद्धा आपण राहिलं नाही पाहिजे. आपण म्हणतो त्या दुकानदाराचं आणलं, त्याची कुठं ओळख आहे आणि त्याच्या कुठं आपल्या ओळखीचं आहे. पण ते बोकंडी बसतंय डोक्यावर, समजू नका सोपं. पावशेर भाजी घेतली, 10 रुपये राहिले, गेली पुढं बाई. म्हणजे 10चे 100 द्यावं लागते, ध्यानात घ्या. म्हणून ऋण शेष राहू नये, अग्नी शेष राहू नये. यदा कदाचित एखादं गाव जळालं, पेटलं, आणि गाव पेटल्यावर सगळं गाव त्या बंबानी आणलं, इजलं, पण याच्या ठिकाणाहून धूर निघत होता आणि अर्धं गाव जळालं, अर्धं राहिलं होतं. वड्याच्या पलीकडे वड्याच्या अलीकडे होतं. पण राहिलेला अग्नी रात्री 2 वाजता वाळूट आली आणि बंग उडलं आणि पुढच्या गावात जाऊन पडलं. जळलं ना पलीकडे बी गाव. पारे मामा कशाने? ऋण अग्निशेष.
अग्निशेष राहू नये आणि शत्रूही शेष ठेवू नये, नाही तर शत्रुत्वच करू नये. आज बघतो आपण विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली गवरदा हरिंग श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय. मग शत्रू सुद्धा शेष राहू नये. काय आलं, शेजारी शेजारी होते आणि बांधावून सहज मारामाऱ्या झाल्या आणि डोक्यात लाकूड लागलं, पडलं मेलं. आता त्याची पोरं होते लहान, पण त्यांनी पाहिलं होतं आपल्या बापाला यांनी मारलंय. महाराज केस झाली, पण ते म्हणला आता हे पोरं आहेत बारकुले, कशाला महाराज यांना. पोरं मोठे झाले आणि मोठे झाल्यावर त्यांना आठवण होती की आपल्या बापाचा यांनी खून केलेला आहे. महाराज आत्ताची गोष्ट आहे, आता पेपरला आली होती, माझ्या आठवणीत राहिली नाही ते. महाराज 40 वर्षांनी त्यांनी बदला घेतला. किती वर्षांनी? 40 वर्षांनी. मग तसा शत्रू सुद्धा शेष राहू नये, ऋण सुद्धा शेष राहू नये. हा, वैर जन्मांतरीचे न चुकती. हा, सर्पा म्हणून न वचे. म्हणजे जन्मांतराचं वैर जर असन ते संपत नाही महाराज. साप चावतेत, पण का चावतेत? पहिलं वैरत्व म्हणून तर मला चावला ते. त्याचं माझं वैर होतं म्हणून चावला. महाराज असं आपल्याकडं हे शेष नाही राहिलं पाहिजे. आणि चौथा यज्ञ आहे भूत यज्ञ, म्हणजे पशु आणि पक्षाला चारा दिला पाहिजे आणि पक्षाला धान्य टाकलं पाहिजे. आणि 5वा यज्ञ आहे मनुष्य यज्ञ, म्हणजे इथं ज्या पंक्ती होतात महाराज, हा मनुष्य यज्ञ. हे सामान्य पुण्य समजू नका, निर्दुष्ट पुण्य आहे. फक्त सत्कार स्वीकारू नका त्या पंक्तीवाल्याने. महाराज त्याच्यासारखं पुण्य शुद्ध कोणाचं नाही. आणि तेच त्यांनी सत्कार स्वीकारला नावाची जाहिरात गेली की त्याचं कर्म त्याच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही फेडायला. म्हणून ही गोष्ट असे जर आपल्याकडे यज्ञ झाले तर आपण त्या पूर्व प्रारब्धाच्या पापकर्मातून मुक्त झाल्याशिवाय राहणार. म्हणून तर ते उत्तर भारतातले भागवतकार तिथं गाया आणून बांधायला होते. काय कारण आहे? कारण भूत यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, मनुष्य यज्ञ आहे, जेवण आहे, नाम यज्ञ आहे. सगळेच यज्ञ चालू होतात महाराज, कोणताही शेष राहत नाही. म्हणून जिथं कथा असन, जिथं कीर्तन असन, सप्ताह असन, तिथं 2 कवाना गाया आणून बांधल्या पाहिजेत महाराज. आणि त्यांना चारा टाकला पाहिजे, नाही तर बांधायचं निघून जायचं. असं चालत नाही. मग तुकोबराया या अभंगाच्या द्वारा सांगतात की इंजान योग्याचं लक्षण सांगतात. पण त्या इंजान योग्याला त्याच्या घरी कधी चोरी करतात ते अभंगाचं 3रं चरण. सवेचे होता चोर, सवेचे होता चोर घरी या घरी, सवेचे होता चोर घरी या घरी, होता तर घरच्या घरी, सगळ्या होता तर घरच्या घरी, सवेचे होता चोर घरी या घरी, सवेचे होता
घरच्या घरी. आता सगळ्याच्या हृदयामध्ये चोर आहे तो, पण चोर पाहतात का आपण? आणि चोराला जागा देत नाही. त्याला काय लागते? जागा लागते. कारण फावली यावरी चोरी करायला टाईम सापडा पाहिजे का नाही? आणि त्याला चोरी करायला टाईमच देण्यात आपण सारखं चिंतन त्याचंच आहे, संसाराचं विषयाचं. महाराज म्हणतात रोज, कोण सुख धरिले बोल ना मग. विषय बोली सुख धरिले संसारी. राहो सांगा मज संसारी. राहो सांगा मजबा हरी, अवघ्या नाशिवंता परी. तिथा दुरी तुही अंतरशी. म्हणजे जवळ असल्याला तू कुठं जाशील, मग लांब जाशील, अंतरशील. कारण सगळं कसं सांगितलं? नाशिवंत सांगितलं. आणि नाशिवंत असू नये आपल्याला कसं वाटतं? सगळ्याला शाश्वत वाटतं. आता खरं बोललं की राग येतो माणसाला, पण आम्हाला सुद्धा कसं वाटतं? शाश्वत वाटतं, खरं वाटतं. आणि खरं वाटतं म्हणूनच हिंडत होत. खोटं वाचले हिंडलं असतं का मी तरी? नाही महाराज. म्हणजे आपल्याला जीवाला काय आहे? भ्रम आहे, प्रमाद आहे, विप्रलिप्सा आहे, आणि करणा पाठव. हे 4 दोष याच्या यावत जीवाला आहे. मग हे गुरुच्या मुखातून, सद्गुरूच्या मुखातून जर समजून घेतलं तर काही ना काही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण समाजापेक्षा खरी आम्ही सुधारलो पाहिजेत. आम्ही सुधारलो की समाज सुधारतोच. 548 काय खासदार आहेत, तेवढ्यांनी भ्रष्टाचार बंद केला तर भारत एका दिवशी भ्रष्टाचार मुक्त होईल. मग खालच्या अधिकाऱ्यावर केस करा, त्याच्यासाठी राखणदार ते काय म्हणते CBI, ते अजून काय असतं ब्युरो, नाही ईडी वेगळी. हे जे लबाड्या करतात त्यांच्यावर राखणीसाठी राखणारेच लबाड असते. तर ही वास्तवता आहे महाराज, का नाही? कसं आहे महाराज? मग जर असं झालं तर महाराज जगमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. व्हायला वेळ लागणार नाही. मुक्तचे फक्त भ्रम गेला पाहिजे. परमार्थ का करावा? भ्रम घालण्यासाठी. कुणी करावा? बोला, कुणी करावा आणि कसा करावा? बोला. परमार्थ कशासाठी करावा? भ्रम घालवण्यासाठी करावा. कुणी करावा? ज्याचा त्यांनी करावा. कसा करावा? संताच्या वचने वारी जन्म दुःख. संतांनी सांगितलं तसा करावा, आपल्या मनाने नाही करावा. म्हणून हे महाराज, हे साधू पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये जो त्याग केला त्यांना काही समजत नव्हतं का? महाराज नथुराम महाराज पहा, वक्ते बाबा पहा, काही नाही महाराज. एक पुस्तकातले 2-3 लाख रुपये उरले होते घरी गावाकडे. शेवटच्या संधीमध्ये सगळे गोशाळावाले बोलवले. कोणला 10, कोणला 40, कोणला 30. तुझ्याकडे किती गाय आता? हां माझ्याकडे बाबा 100 आणि हे घे 40,000. यांच्याकडे किती? 200. हे ते पैसे सगळे वाटून टाकले. ते म्हणले आता जळतानाला सुद्धा राहिले नाहीत माझे.
आपले भांडणं कशासाठी? महाराज एवढी निरपेक्षता जर असन तरच आपलं कल्याण होऊ शकतं. विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारणे ठाई ठेविले देवे. मग विरक्ती लागते महाराज. आणि ह्या साधू पुरुषांच्या जीवनामध्ये विरक्तीचं महाराज पाणी ग्रहण झालं होतं विरक्तीबरोबर, म्हणून आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज त्यांचं त्याच्यामुळंच नाही तर आता आमच्यासारखे गेल्यावर तीर्थ झालं पुन्हा कुणी ध्यानसुद्धा करणार नाही. होय, आठवण होतं का नाही ते सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये साधू पुरुषाची आपल्या जीवनामध्ये जेवढी सेवा घडण तेवढी महाराज अतिशय महत्त्वाची आहे. मग ते साधूचं लक्षण माहीत नसतं, पण श्रवण करून निश्चित माहीत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवानी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, आता तुम्हाला सांगू खरं तुमच्या भागाचं वैभव आहे, भाग्य आहे, पण आता तुमच्या दारात गंगा आली पण तुम्हाला आंघोळ्या करायच्या नाही, त्याला आम्ही काय करणार आहे? कारण महाराज शांतीब्रह्म आमचे विनायक महाराज परिपूर्ण ज्ञानाने आहेत. मग तुम्ही त्यांच्या मागे लागलं पाहिजे. बाबा तुमचं कंबर दुखत आहे ना, तर उभं राहून सांगा. बाबा तुमच्या पोटऱ्या दुखत आहेत ना, घोडी धरून सांगा, म्हणजे दुखणार नाही. आणि मग आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मिळत नाही, मग कळून काय फायदा आहे का महाराज? ही गोष्ट खरंच मी तुम्हाला म्हणजे त्यांची भूषण सांगतो आणि तुमच्याकडून मला काही बक्षीस घ्यायचं असं अजिबात नाही. पण ही वास्तवता आहे महाराज. जर आज आपल्या शहरामध्ये जर विचार केला तर वेदांताच्या बाबतीत फारच उदासीनता आहे. हाय पारे मामा, तुम्ही भरपूर महाराजाच्या संगतीत राहतात आणि वेदांताशिवाय महाराज कोणाचंही कल्याण होत नाही, ते समजलंच पाहिजे. असावा भ्रम, कळावा भ्रम, राहत नाही भ्रम. असावा भ्रम, कळू नये भ्रम, जात नाही भ्रम. मग आपल्याला भ्रम आहे हे तरी कळलं का आतापर्यंत? 40 वर्ष गेले माहे परमार्थात. मग अजून मला जर भ्रम कळला नाही तर कधी कळन, कधी त्याचं निवारण होईल? म्हणून सतत चिंतन केलं पाहिजे. तत्कथनम तत्चिंतनम. कारण नाथ महाराज सत्संगा वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण होता. मग ह्या साधू पुरुषांनी त्यांच्याही चोर घरातच होता आणि आपल्याही घरातच आहे. सर्वाच्या हृदय दिशी मी अमुक आहे, जे बुद्धीस पुरे हरण्याची सर्व घटी राम देहादे, सर्व घटी राम देहादे, सर्व घटी राम देहादे, सर्व घटी राम देहादे. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहादे ही एक काय पुढे सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. तसा सूर्याचा एकच प्रकाश आहे पण साऱ्या जगाला पुरतो, तसा सगळ्या घटामध्ये काय आहे? तो भगवान ईश्वर परमात्मा आहे. मग त्याला प्रसन्न करण्यासाठी महाराज आपल्याला काय केलं पाहिजे? कधी कधी येतो तो, कधी येतो? येवोनी गोपाळ तुका मने चित्त करारे निर्मळ, येवोने गोपाळ राय, येवोने गोपाळ राय. तुका मने चित्त करारे निर्मळ, येवोने गोपाळ राय, येवोने गोपाळ राय. करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे ते. आता चित्त निर्मळ करायचं तर कोणत्या साबणीने चित्त निर्मळ होतं?
लाईफबॉय, लक्स, हमाम, संतूर, डव, पियर्स, कोणत्या साबणीनं? डवनी होतं का? नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं. पण ते नामस्मरण आता आपण कोण आहोत? सगळे ग्रस्ती आहोत. ग्रस्ती आहोत ना आपण. मग ग्रस्ती नुसतं नामस्मरण करू शकतो का घर प्रपंच चालवताना? नाही करू शकत. नाही करू शकत. कारण त्याला सगळे कामं करायचे. पण त्यांनी जर स्वीकारलं की ही ईश्वर आज्ञा म्हणून मी हे करतो. कोणाची आज्ञा? ईश्वर आज्ञा म्हणून मी हा प्रपंच स्वीकारलाय. म्हणजे मग बायका, मुलं, घर दार, दुकानदारी, शेती जे असन ते, कृषी, गोरक्ष, वाणिज्य, हे 3 मार्ग आपल्याला वैश्याला सांगितले. सगळे वैश्यच आहेत. आता काही क्षेत्रीय एखादा त्याच्याकडे लक्ष न बघाल तसे 7 वैश्य आहे. मग वैश्याचं काय कर्तव्य महाराज? आपण जे आपलं प्रपंच करतो, जो व्यापार करतो किंवा शेती करतो, ती ईश्वर आज्ञा म्हणून जर केलं तर निश्चित तेच त्याचं भजने. तेच त्याचं भजने. गणवट साहेब, नैष्कर्म स्वधर्म आचरण या नाव माझे शुद्ध भजन. तेने भजने होऊनी प्रसन्न मी विवेक वैराग्य ज्ञान भक्ताशी दे. कशाने प्राप्त झालं? कशाने झालं? हे समजलं पाहिजे महाराज. त्याची आज्ञा म्हणून जर आपण केलं तर आपला हा संसारच महाराज धर्मरूप होतो. आणि त्याची आज्ञा म्हणूनच करतात ना. भागवतामध्ये विषय आला 6व्या अध्यायामध्ये. आता आपले डोळे आहेत. डोळ्याचा विषय काय? रूप पाहणं. मग मला सांगा, त्या डोळ्याला शक्ती देणारा कोण आहे? चैतन्य. हां, मग डोळ्याच्या द्वारा चैतन्य पुढच्या रूपापर्यंत जातं. त्या रूपामध्ये काय? चैतन्य. मग चैतन्याचा भोग घेतो का मी घेतो? अरे आपला मूर्खपणा आहे मी म्हणण्याचा. भोग कोण घेतं? चैतन्याचं घेतो. म्हणून पांथ श्रवण झालं पाहिजे महाराज. हां, क्रमाने श्रवण झालं पाहिजे. आता सप्त्यामध्ये 7 कीर्तन असतात. पहिल्याने आला मसोबा केला, दुसऱ्याने आला गणपती केला, तिसऱ्या आला यतुळबा केला. प्रत्येकाचं भिन्न भिन्न मतांतर सांगण्यामध्ये. पण एकच महाराज जर कीर्तन करायला असाल आणि क्रमाने जर 7 दिवस सांगितलं, काही ना काही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याकडे पद्धत अशी आहे का अर्ध्या कीर्तनात 2-2 महाराज बेतायचे म्हणते. ही वास्तवता आहे. मग आतापर्यंत आपल्याला परमार्थ का करायचं हे कळलं का? पारे मामा सांगा. जाऊन द्या, तुम्ही लय मोठे सप्ते करता. दिल्लीचे गल्ली तुम्हाला थोडंसं वाईट वाटू दे, पण हे कळलं पाहिजे. तुम्ही दुकानदारी करता नफ्यासाठी करता का तोट्यासाठी? बघून करता का नाही? हे 12 रुपयाला वडा पडतोय, हे 15ला इकला पाहिजे, 18ला इकला पाहिजे, आहे का नाही? तसं आज कीर्तन केलंय. आज ह्या कीर्तनातून किती रुपये प्राप्त झाले पुण्यरूपी आपल्याला, ह्याचा हिशोब पाहिजे का नाही? देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म, कर्म अभिमान जाशी परम, त्याशी देह भ्रम आणि वार. ते स्वधर्मे फळाशा सुटता, कर्म बंधने तुटती सर्वथा, या लागी फळ निराशता, अंतर स्वच्छता अतिशीघ्र. हे त्यांनी केलं त्यांच्या जीवनात म्हणून पुण्यतिथी आहे. हो, मग सवेची होता चोर घरेची घरी. असं कर्म केल्याने त्यांचं चित्त शुद्ध झालं आणि फावलिया अवघे केले वाटोळे फावलियावरी. आता कधी वाटोळं करतो तो? काय वाटोळं आहे महाराज? हे दिसणारं जगत आपल्याला सत्य वाटतं. सत्य वाटतं का नाही? बायका, पोरं, घर दार, दुकान, त्याच्यापेक्षा देह सत्य वाटतो का नाही? वाटतो.
आणि मग तो असं ज्यांचं चित्त शुद्ध झालं त्यांच्या ठिकाणी देहभाव राहतो का? नाही. आणि मग देहभाव न राहिला नाही तर घरच्याचा भाव राहील का? पोरांचा भाव राहील का? दाराचा शेताचा भाव राहील का? आणि मग आपण काय म्हणतो त्याला, अरे ते माणसात राहिलं नाही, पागल झालं. काय म्हणते त्याला? हे शाने का मूर्ख? ते ध्यानावर राहिलं नाही म्हणते आता व्हायला गेलं महाराज. पण हीच अवस्था खरी आहे बापू. अशी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे तर आपला परमार्थ सिद्धीला गेला महाराज. विठोबा रखुमाई. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सवेची होता चोर घरच्या घरी, अवघे केले वाटोळे फावल्या. त्याला जागा द्या रे, त्याला जागा द्या. ते वाट पाहतो, वाट पाहतो. हाय का ध्यानात काही? वाटप आहे उभा. कृपाळू तातडी उताविळ महाराज. वाट पाहतो, त्याला जागा पाहिजे, जागा करून द्या. आणि त्याला जागा कुठं लागती? फक्त चित्तामध्ये. त्याला दुसरीकडे जागा लागत नाही. तो फुलाच्या पूजेने कधी प्रसन्न होईन सांगता येत नाही. अर्जुना माझे ठाई आपण पेविना सोरसू नाही, मी कवनाही उपचारे नाकळे गा. मी उपचाराने कधी प्रसन्न होत नाही. आपण पे लागतं. आपण तू पाहिजे मला. आणि आपण काय करतो? आपण सोडून सगळं द्यायला बघतो. अरे त्यांनीच उत्पन्न केलं आणि त्याला काय देता? का आपण उत्पन्न केलं? अरे आपले पांढरे झालेले काळे करता येणार आपल्याला, तर दुसरे काय उत्पन्न करणार आहे आपण? म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ही गोष्ट कटाक्षाने संतांचे वचन पाळले आणि आचरणात आणली. म्हणून त्यांच्या ठिकाणी ही अवस्था झाली की त्यांची काय केली देवानी? चोरी केली. बोला देवाची घरी देवे केली चोरी. देवाची घरी देवे केली चोरी, देवे देव नागोनी केला भिकारी. महाराज कुटस्थ आधी काय बोल ना? कुटस्थ आधी काय?
कसा झाला? प्रक्रिया सांगा ना. झोप झाली नाही काय तू आज? हे लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही आता तुमच्या कोऱ्या पाट्यात आणि आता जर आमच्यासारखे गोंधळले का मग तुम्ही आमच्या वयात संपले समजायचं. हां, ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण तुमची वय आता काहीही ग्रहण करण्याचं. कुठं अधिक बुद्धी बरोबर जीव. हा, मग जीव कोणी? देवाचे दुसरं कोणी? मग तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. म्हणजे जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवानी चोरी केली. काय चोरी केली? जीवात्म भाव चोरून नेला त्याचा. कोणता भाव चोरून नेला? जीवात्म भाव चोरून नेला. आणि जीवात्म भाव जर केला तर महाराज ह्या जगामध्ये ब्रह्म सोडून काही आहे का? मग आता आपण सगळे कोण आहोत? ब्रह्मच आहोत. पण आपल्याला असं वाटतं का? नाही. तो ह्या जातीचा, त्यो जातीचा, तो तिकडं राहतो, हे घर माझं, ते घर माझं, हे आमक्या जिल्ह्यातला, तमक्या तालुक्यातला, म्हणजे सगळे भेदच भेद. पण हे सगळे भेद कसे आहेत? वास्तव आहेत का कल्पित आहेत? तर भ्रमानी भेद मानलेले. मग अशी ज्या देवानी देवाची चोरी केली. पण कधी चोरी करतो? चित्त शुद्ध त्याला जागा बसायला झाली तर. आणि त्याला जर जागाच नाही दिली बसायला तर तो कोणाच्याही चित्तामध्ये स्थिर होत नाही. शंका चुकलं तर काही विचारायचंच, तसं काही घाबरायचं काही कारण नाही. आपले संवादी कीर्तने एकतर्फी नाही. विठोबा रखुमाई मला सांगा, निस्ती बोलून कृपा प्राप्त करता येईल का कोणाला? नाही. आता ह्या महिला आहे, यांनी यांच्या पतीची कृपा प्राप्त करून घेतली. मला सांगा, निस्ती बोलून केली की सेवेनी होत आहे? सेवन. मग तुमच्या नित्य सेवेचं बिल किती करता येतं? असू नका, विचारतोय तुम्हाला. मला इकडं जायचं सिद्धांताकडं. तुमचं दृष्टांत घेऊन सिद्धांताकडे जायचं. म्हणजे तुम्ही सेवा करता तर बिलाची कधी अपेक्षा करता का? नाही. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्नी पतीची कसली अपेक्षा न करता सेवा करते. का आज जरा जास्त काम केलं म्हणून 150 रुपये बोनस भेटणार असं काही आहे का? नाही. म्हणून त्या सेवेचं फल काय भेटलं तुम्हाला? अशी जी सेवा करते याचं फल काय भेटलं की तुम्ही उगम प्रेमा खातर सेवा करता? त्याचं फल आहे. कारण तुम्ही त्या मालकाच्या मालकीन झालात. दास कोण आहे आता? तुम्ही का त्या? ते. हा बरोबर आहे ना. नाही ते झालं. आता दास कोण आहे हे विचारतो मी. तुम्ही दास आहेत का मालक दास आहेत? मालक. गॅस संपला कोण जातं? दूध संपलं कोण जातं? पाणी संपलं कोण जातं? भाजीपाला संपला कोण संपलं? पैसे संपले. कशाने दास झाला? सेवेनी. मी लक्ष द्या, कशाने दास झाला तो? सेवेने. आणि तुम्ही जर सेवा नाही केली तर मग रटारटी. नाही तर मग फारकत व्यवहारात ह्या गोष्टी होतात. मग मला सांगा, आम्ही जर देवाची सेवा तुमच्यासारखी केली तर देव आमचा दास होईल का नाही? का झालेला आहे का नाही? महाराज प्रमाण आहे त्याला. चित्ती नाही आसा, चित्ती नाही आसा, चित्ती नाही आसा. पांडुरंग दास
नामाचा पांडुरंग दास. महाराज चित्ती नाही आस त्या पत्नीचा नवरा दास. ही वास्तवता आहे, व्यवहारातली वास्तवता आहे महाराज. आणि तीच व्यवस्था जर परमार्थात असन तर देव दास नाही होणार, देव नाचतो. कीर्तनामध्ये देव नाचतो असे सगळे संत सांगतात आणि शास्त्रही सांगतात. त्याला कशाची आवड आहे? कीर्तनाची आवड आहे. कीर्तनासारखी आवड त्याला कशाचीच नाही, पण त्याच्या मतासारखं. तुमचा पती कधी प्रसन्न होतो? त्यांच्या मतासारखी भाजी केली तर. तुमच्या मताची केल्यावर जमतं का बाई? नाही जमा. हां होय महाराजजी. मग व्यवहारात जर आज्ञा पाळावं लागत तर परमार्थामध्ये शिरसा वंदेच पाळावा लागत. मग असा जाणला भगवंत प्रसन्न झाला महाराज. देवाच्या घरी देवे केली चोरी, देवे देव नागोनी केला भिकारी. मग आता हे अहमभाव जो होता त्याचा, कोणता भाव आहे आपला आता? अहमभाव. मी देह आहे, माझ्या देहाच्या संबंधी माझ्या आहे. हा काय गेला? भाव निघून गेला. निघून गेला की चोरी झाली का नाही? कारण हे मायावी जगत आहे आणि ह्या मायाचा मालक कोण आहे? ईश्वर आहे. मग ईश्वर प्रसन्नते वाचून ह्या भावातून आपण निघू शकतो का? बोला पारे मामा. मग त्या एखाद्या मोठ्या महाराजाला विचारा, तर माया मोठा पाहिजे बरं का, पण 150 किलोचा. ही वास्तवता आहे. मग त्या भगवंताला प्रसन्न केलं की तो आपलं हे काय करतो? सगळं हरण करतो. हरीने माझे हरिले चित्त. कारण चित्त चोरण्यामध्ये तो पटायचे. मग असं भगवंतानी त्या भक्ताची यांची चोरी केली. देवे देव नागोनी केला भिकारी. मग यांना घरदार, बायका, पोरं, शेती बाडी, मठ कुठं राहिले का? एका मिनिटात तर आपेगाव सोडून गुरुजी निघून गेले. दुसरा मिनिट नाही लागला, काही बघितलं नाही माग. का चुकीचं बोलतो? काय शिकायचं याच्यातून? गेले, पुन्हा आपेगावला आलेच नाही. टेम्पो भरून आपेगावचे लोक आले. फक्त एक दिवस तरी कार्यक्रमाला या तिथे गावला. आता जाणार नाही. एवढं काय लागत? विरक्ती लागते. आणि आपल्याकडे विरक्तीचा लेस सुद्धा नाही. आणि आपल्याला वाटतं नोटा नाटाने परमार्थ होत नाही. हे ध्यानात घ्या. म्हणून अशा त्यांची चोरी केली. आणि चोरी झाल्यावर मग आमच्यासारखे पळा म्हणले, काय करायचं? चोर धरायचा, चोर धरायचा. धावणी धावनी धावा, धावनी धावा, धावनी धावा, धावनी धावा. धावा मागची नाही जावे कवनिया गावा.
माग कोणला असतो? साकार वस्तूला. आकारवान वस्तूचा माग असतो, रूप असतं, रंग असतं. याला कसं आहे? रंग नाही. रंग नहीं रूप नहीं नैवर छाया. रंग नहीं रूप नहीं नैवर रंग नहीं रूप नहीं नैवर छाया. रंग नहीं रूप नहीं नैवर निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. 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 कसा आहे तो? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग खरं रूप तरी कोणाचं आहे तसं? अरे तुमचं सगळ्याच. तुम्हाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. तुम्ही कशा आहात? अरे चैतन्य आहात. पण आपल्याला भ्रमानी देह सत्य वाटतो आणि देहाच्या संबंधी सत्य वाटतात, म्हणून जीव बद्ध आहे. नाही तर जीव कशाने बद्ध झाला? मी आणि माझ्यानी बद्ध झाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊनी हा छंद राजमाया. घेऊनी हा छंद राजमाया. होता परी बळे झाला बद्ध. घेऊनी हा छंद राजमाया. घेऊनी हा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझ्यामध्ये 5 प्रकारच्या भ्रांत्या डोक्यावर घातल्या महाराज. किती? 5 प्रकारच्या. पहिली भेद भ्रांती. पहिली कोणती आहे? भेद भ्रांती आहे. दुसरी भ्रांती आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. विकार भ्रांती भ्रांती. आणि अजून एक कोणती राहिली? ब्रह्माऊन जगत सत्यत्वाची भ्रांती. अशा 5 भ्रांत्यामध्ये हा जीव बद्ध झालेला आहे. आता ही भ्रांती ज्ञाना वाचून जाईन का बापू? तुम्ही अमेरिका पाहिली नाही? तिची कधी आठवण झाली? मग याची जर पाहिलीच नाही तर याची आठवण होईल का? हे पाहिलं पाहिजे आणि यांना सांगायला लावलं पाहिजे. हो बुवा, तुम्हाला काही काम नाही, पोरं सगळं करतात. आता उठा, सकाळी 1 आणि नाही का 2 तास सांगा. पण तुम्ही दाट्या लावला तर, तुम्ही दाट्या नाही लावला तर बुवा तिकडेच हातात दोर घेऊन फिरू तुम्हाला. कारण गाय दूध कधी देते? वासरू सोड्याशी ते पानाशी देत नाही. जर्सी देते बो कवाचा, पण ती गाय नाही. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं ती गाय नाही म्हणले. बापूंनी सांगितलं. हा म्हणजे तानियाचे लागता हेने अधिकची पाना. महाराज असं तुम्ही जर त्यांना मागं लागले, तुम्ही 10 या 5 या, पण येईन त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज शपथ घेऊन सांगतो. त्याच्यामध्ये आनंद आहे. तुम्ही जोपर्यंत सत्संग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. कारण सत्संग त्याचंच नाव आहे ज्या ठिकाणी सत आणि असताची चर्चा होते. भेदभ्रांती. आपलं काय चालू होतं? भ्रांत्या चालल्या होत्या. 5 प्रकारच्या भ्रांत्या. भेदभ्रांती. आता भेदभ्रांती ही कशाने जाईल? आता कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. मी केलं, माझ्यामुळं झालं, मी सप्त्याचा मालक आहे, मी कीर्तन करतो, हा काय भ्रम आहे.
मग अशा भ्रमाने जीव सुटायच्या ऐवजी जास्त जास्त बद्ध होतो नाही, दबत चालतो. आता तुमच्या कानात काय काय म्हणतात त्याला, झुमरे ना, काय म्हणतात त्याला, टापसं बिपसं काय असेल. आता टापसं आहे का सोनं आहे, तुम्ही म्हणता काय त्याला, हा काय आहे, भ्रमच आहे का नाही. म्हणजे एक त्याचं शास्त्रामध्ये उदाहरण आले, कुंडल आहे का सोनं आहे. कानात कुंडल आहे पण आपण सोनं आहे पण काय म्हणतो कुंडल आहे. आता ही काय भ्रांती आहे. असे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, विकार भ्रांती म्हणजे रज्जूवर सर्पाचा भ्रम होणं. आता रज्जू म्हणजे काय आणि सर्प, आता रज्जू म्हणजे ब्रह्म आणि त्या ब्रह्मावर जगात सत्य वाटणं हा भ्रमच आहे. असे 5 प्रकारचे भ्रम आहे. ह्या भ्रांती आपली ज्ञाना वाचून कोणाची जाईल का. आणि ते ज्ञान महाराज ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं. फक्त समजून घ्यायचं काम आहे. आणि पारायणाला असलं की बापूच्या मागं लागायचं. बापूला म्हणायचं तास जाऊन द्या शिल्लक जास्त, पण हे सांगा. महाराज त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. महाराज पारायणात केलं पाहिजे, साधना निश्चित येते, पण त्याच्यामध्ये समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून धावनिया धावा, धावनिया धावा, मागची नाही जावे कवन्या गावा. महाराज तो कुठं आहे, काय आहे, कसा आहे. आता जागा रिकामी घागर हालती का भरलेली, रिकामी. आता रिकामी आहे का भरलेलं आहे, हे कसं भरलेलं आहे. विठ्ठल जळी स्थळी, विठ्ठल जळी असणारा परमार्था ब्रह्म परमात्मा. महाराज तो पळणच कुठं, चौकड त्योच आहे ना, कुठं नाही त्यो चौकड त्योच आहे. म्हणून धावनिया धावा, धावनिया धावा, हे धावणंच आपलं कसं आहे म्हणजे वायफट आहे. कारण तो कुठंही नाही, देव देवळात नाही, देव काशीत नाही, देव तुमच्यातच. ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा आणि अखंड ती सेवा करा त्याची. बापू म्हणा बघ श्री संताची. श्री संताची माता चरणा, माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो शांती पावलो सांभाळावरी, शांती पावलो सांभाळावरी, शांती पावलो सांभाळावरी.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एक मिनिट गोळा कर, गोळा कर एक. हां. टाका टाका तिकडं अंगा. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण साधनाने त्यांची काय अवस्था झाली हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ते कोणीच नाही, तुका म्हणे ते कोणीच नाही, नागवले कोण गेले कोणाचे काय, नागवले कोण गेले कोणाचे काय, कोणाचे काय, दावलिया दावा दावलिया दावलिया दावा दावलिया नागवले कोण गेले कोणाचे नाही, नागवले कोण गेले कोणाचे नाही, कोणाचे काय, दावलिया दावा दावलिया दावलिया दावा दावलिया दावा. मागते नाही जावे कवनिया गावा,
या. तुका म्हणे येथे कोणीची नाही. नागवले कोण गेले कोणाची काय महाराज? कोणत्या कोणत्या अवस्थेला गेले? हा, कोणता सिद्धांत बसतो याच्यावर? आजाद वादावर गेला, जग झालंच नाही. आणि यांनी सांगितलेलं आहे जग झालंच नाही. नाही अरे असावं मग त्याची चर्चा करावा, नाही त्याची काय चर्चा करावा? हे भ्रमीभूत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकरांची वाक्य आहेत महाराज. म्हणून तुका म्हणे येथे कोणीच नाही. दुसरं कोण आहे का ब्रह्म सोडून? अरे समुद्रावर लाटा येतात, लाटा आहेत का पाणी आहेत? बोला, लाटा आहेत का पाणी आहेत? पाणी आहे ना, मोठ्याने बोला ना. पाणी. मग तुम्ही काय म्हणता? लाट. अरे भ्रम आपल्याला झाला. तसं जगात जग एक ब्रह्म आहे. अरे ब्रह्माचे जग झालंच नाही. या वृत्तीवर, या अवस्थेवर परमार्थ करणारा गेला पाहिजे महाराज, तेव्हा मुक्त होतो. आणि ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपल्याला असा सुंदर नरदेह दिला. आणि त्याच्यासाठी असे महाराज साधू पुरुषही पाठवले मार्गदर्शन करण्यासाठी. कारण पांथिक आहोत आपण सगळे. कोण आहोत? वाटसरू आहोत. आणि वाटानी जातानी मार्ग दाखवणारा, रोड दाखवायला दगड असतात. औरंगाबाद संभाजीनगर किती किलोमीटर राहिलं? अहिल्यानगर किती किलोमीटर आहे? तसे मार्ग दाखवणारे तुमच्या जवळ येत ना, विचारा ना त्यांना, ते नक्की सांगते. पण तुम्हाला वाटतं आमचं नाव घ्यावं ना आम्हाला मान द्यावा. पण तुमची त्याच्यात काशी झाल्याशिवाय राहणार नाही परमार्थ करून. हे संताची वचन आहेत, माझ्या मुखातलं काहीही बोलणार नाही. म्हणून जे आपल्याला संतांनी सांगितलं, संताच्या वचने वारी जन्म दुःख, दुसरं कशानेही नाही.
पुढाऱ्याच्या नाही, आमदाराच्या नाही, खासदाराच्या नाही, नाही पंतप्रधानाच्या सुद्धा नाही. फक्त संत. आणि ते संत महाराज महाराष्ट्रामध्ये आजही आहेत, कालही होते आणि उद्याही राहते, याच्यात शंका नाही. म्हणून ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आहे. गाथा नाही समजणार, गाथा अवघड आहे, पण ज्ञानेश्वरी प्रश्न उत्तर आहे. अर्जुनाने काय प्रश्न विचारला ते भगवंतांनी उत्तर दिलं, सोपं आहे समजायला. नाद भागवतामध्ये वसुदेवजींनी प्रश्न विचारला नारदजीला, नारदाजीने उत्तर दिलं. तोच प्रश्न राजा जनकानी नवनारायणाला विचारला, त्याचं नवनारायणाने उत्तर दिलं. तेच पुढं सुखदेव मुनीजी महाराज राजा परीक्षितीने प्रश्न केला, तेच उत्तर सुखदेव मुनीजी महाराज देतात. आणि तोच प्रश्न उद्धवजीने केला, त्याचं उत्तर भगवान स्वतः देतात. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती अखंड विठोबाचे, चरण विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण. महाराज गीता आणि भागवत हे प्रमाणभूत भगवंताच्या मुखातले ग्रंथ आहेत आणि ते आपले आत्मसात केले पाहिजे. आणि ते आत्मसात करण्यासाठीच ज्ञानोबराय आले, नाथबाबा आले, तुकोबराय आले, त्याच्यानंतरही असे महानुभाव साधू आलेले आहेत. त्यांच्याकडून हे शिकून घ्या आणि आपलं कृतकल्याण करून घ्या. लोकाच्या मानास पानाला जाऊ नका आणि त्यांनी काहीही फायदा होणार नाही. झाली तर हानीच होईल. झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी, आद्य गुरु रंगनाथ महाराजाच्या चरणी समर्पण करतो. आणि सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. या सप्ताहामध्ये महाराज निमित्तकारण आहेत आणि तुम्ही सगळेजण उपादान कारण आहात. कारण उपादान कारणावर निमित्त कारणाचा सगळा आधार असतो. उपादानच नसेल तर निमित्त कारणाचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही खरेच ह्या लाभाला पात्र झालेला आहात. आणि मग तसेच सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, गायनाचार्य, आमचे मृदंगाचार्य, बाबा, सगळेजण सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. या लागी आता स्तुती सांडवणी निवंता, चरणी ठेवी जय माथा, हे जी बोले सगळ्याच्या तुमच्या चरणावर दंडवत करतो. आणि सेवेला पूर्ण राम जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.